Hello and good morning dear students. I am Miss Sonam Pawar. In today's lecture, the subject of human resource management. In today's lecture, we have discussed the various sources of recruitment. In previous lecture, we have already discussed the proper meaning of recruitment and various definitions of recruitment. आज आपण या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत. आजच्या लेक्चर्समध्ये आपण बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी जो आवश्यक असणारे एम्प्लॉईज आहेत, जे वर्कर्स आहेत, ते रिक्रूट करण्यासाठी कोणकोणते सोर्सेस यूज केले जातात, ते सोर्सेस कोणते आहेत, त्यांचे डिस्कशन आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण रिक्रूटमेंट म्हणजे काय, ओके, त्यानंतर त्याच्या अनेक डेफिनेशन्स आपण पाहिलेले आहेत, त्याचे डिस्कशन केले आहे. तर द HR मॅनेजर हॅज टू सर्च फॉर द कॅन्डिडेट्स हू कॅन कॉन्ट्रीब्यूट फॉर द अचिव्हमेंट ऑफ द कंपनीज गोल्स स्ट्रॅटर्जीज. ही हॅज टू सर्च फॉर द कॅन्डिडेट्स इन व्हेरियस सोर्सेस लाईक ट्रॅडिशनल सोर्सेस ऑफ रिक्रूटमेंट अँड मॉडर्न सोर्सेस ऑफ रिक्रूटमेंट. तर जो HR मॅनेजर आहे, त्या मॅनेजरला अशा कॅन्डिडेटचा शोध घ्यावा लागतो जे कंपनीचे जे काही स्ट्रॅटर्जीज असतील, त्याचबरोबर त्यांची गोल्स अचीव करण्यासाठी योगदान देतील, त्यांचे कॉन्ट्रीब्युशन देतील. मग असे कॅन्डिडेट्स कुठून मिळवायचे, ओके, असे क्वालिटेटिव्ह एलिजिबल कॅन्डिडेट्स कुठून मिळवायचे, यासाठी HR मॅनेजर एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी काही सोर्सेसचा वापर करतात. मग ते सोर्सेस कोणते आहेत, तर सोर्सेस ऑफ रिक्रूटमेंट यांचे क्लासिफिकेशन हे 2 टाईप्समध्ये केलेले आहे. तर फर्स्ट आहे ट्रॅडिशनल सोर्सेस अँड सेकंड आहे मॉडर्न सोर्सेस. HR मॅनेजर एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी ट्रॅडिशनल सोर्सेस अँड मॉडर्न सोर्सेस ऑफ रिक्रूटमेंटचा वापर करतात, त्यांचे यूज करतात. नाव वी शॅल डिस्कस दिस सोर्सेस. द फर्स्ट इज ट्रॅडिशनल सोर्सेस ऑफ रिक्रूटमेंट. तर ट्रॅडिशनल सोर्सेस ऑफ रिक्रूटमेंट याचे देखील 2 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन केले आहे. रिक्रूटमेंट सोर्स हे मोठ्या प्रमाणात 2 टाईप्समध्ये डिवाईड केलेले आहेत. त्या फर्स्ट आहे इंटरनल सोर्स अँड एक्सटर्नल सोर्स. तर अशाच प्रकारे जो मॉडर्न सोर्सेस आहे, त्याच्यामध्ये देखील त्यांचे क्लासिफिकेशन हे इंटरनल सोर्सेसमध्ये आणि एक्सटर्नल सोर्सेसमध्ये क्लासिफिकेशन केलेले आहे. द फर्स्टली तुम्हाला सोर्सेस म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे. तर ह्युमन रिसोर्स रिक्रूट करण्याचे अनेक मार्ग आहेत, अनेक मेथड्स, अनेक सोर्सेस आहेत. मग ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन म्हणजे ह्युमन रिसोर्स मिळवणे. त्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कोणत्या योग्यतेचे, त्याचबरोबर किती आवश्यक असणारे एम्प्लॉईज आहेत हे फाइंड आउट करावे लागतात. त्याचबरोबर त्यांचे क्वालिफिकेशन किती असावे, त्यांचे नॉलेज हे सर्वप्रथम चेक करावे लागते. यासाठी ही रिक्रूटमेंट प्रोसेस खूप हेल्पफुल ठरते. यासाठी योग्य एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी अनेक सोर्सेस आहेत. या सोर्सेसमधूनच एक्सलंट सोर्सचे सिलेक्शन हे HR मॅनेजर करीत असतो आणि त्याच्यामधून एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी असे अनेक सोर्सेसचा वापर करून योग्य ते एम्प्लॉईज रिक्रूट केले जातात. मग रिक्रूट करायचे असतील तर त्यासाठी फर्स्टली अनेक फॅक्टर्स विचारात घ्यावे लागतात. त्यामध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉब पोझिशन अवेलेबल किती आहेत, नंबर ऑफ जॉब पोझिशन ऑर पोस्ट, त्याचबरोबर कॉस्ट ऑफ रिक्रूटमेंट, नेचर ऑफ वर्क, क्वालिटी ऑफ वर्क, अवेलेबिलिटी ऑफ रिक्रूटमेंट, सिलेक्शन ऑपॉर्च्युनिटीज, एक्सेट्रा एक्सेट्रा. Selecting the right source of recruitment helps the organization to get loyal, qualitative, eligible employees. जर एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी HR मॅनेजरने चांगल्या प्रकारचे सोर्सेसचा यूज केले तर त्याच्यामधून त्या ऑर्गनायझेशनला लॉयल आणि त्याचबरोबर क्वालिटेटिव्ह अँड एलिजिबल एम्प्लॉईज मिळण्यासाठी हेल्प होत असते. मग यामध्ये इंटरनल सोर्स, आपण फर्स्टली ट्रॅडिशनल सोर्सेस पाहणार आहोत. त्या ट्रॅडिशनल सोर्सेसमध्ये देखील इंटरनल सोर्स आणि एक्सटर्नल सोर्सेस आहेत. नाव लेट्स सी ट्रॅडिशनल सोर्सेस ऑफ रिक्रूटमेंट. These traditional sources of recruitment classified into 2 categories. First is internal sources and second is external sources. What is meant by internal sources?
तर फर्स्टली तुम्हाला इंटरनल सोर्स म्हणजे काय ते माहिती असणे आवश्यक आहे. एक्सटर्नल सोर्स म्हणजे काय ते माहिती असणे आवश्यक आहे. इंटरनल सोर्स, what is meant by internal source? So internal sources is a simple and easy way to recruit human resource. Okay, internal source is a simple and easy way to recruit human resource. These methods involves, or this source involves the recommendations of grandparents. The internal source is a great technique for motivating work. This is an acknowledgement given by the to the honest and loyal workers. This method increases the confidence and loyalty of the workers towards the business. There is no recruitment cost, no training cost for this source. But the business doesn't get much of choice outsider experts. The business do not get the opportunity. This source is suitable for filling less space. तर फर्स्टली तुम्हाला इंटरनल सोर्स म्हणजे काय ते माहिती असणे आवश्यक आहे. तर इंटरनल सोर्स म्हणजे काय? इंटरनल सोर्सेस आर द सोर्सेस विदिन ऑर्गनायझेशन परज्युट्स. इंटरनल सोर्स हा एम्प्लॉईज रिक्रूट करता यावात यासाठीचा अत्यंत इझी अँड सिम्पल असा सोर्स आहे. ओके, इंटरनल सोर्स कशा प्रकारे काम करतो, कशा प्रकारे त्याची हेल्प होते. तर हा जो इंटरनल सोर्स आहे हा इंटरनल सोर्स एम्प्लॉईज रिक्रूट करता यावेत यासाठीचा अत्यंत इझी आणि सिम्पल असा सोर्स आहे. या सोर्सेसमध्ये ग्रँड पॅरेंट्स रिकमेंडेशनचा समावेश होतो. म्हणजे नक्की काय? ओके, ग्रँड पॅरेंट्स रिकमेंडेशन म्हणजे नक्की काय? तर ग्रँड पॅरेंट्स रिकमेंडेशन म्हणजेच एखाद्या एम्प्लॉईचे पॅरेंट्सने त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम हे केलेले असेल तर त्या एम्प्लॉईचे पॅरेंट्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या कॅन्डिडेट्सना काम मिळवून देण्याचे काय करतात? शिफारस करीत असतात. पण जो तो कॅन्डिडेट्स त्या जॉब पोझिशनसाठी एलिजिबल असेल तरच. या इंटरनल सोर्सेसमुळे एम्प्लॉईजचा बिझनेस ऑर्गनायझेशनवरील विश्वास वाढतो. या सोर्सेसचा एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी वापर केला तर यासाठी कोणतेही खर्च करावा लागत नाही. त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी देखील पैसे खर्च करावे लागत नाही. ओके, का? तर त्यांच्या पॅरेंट्सने त्या ठिकाणी ऑलरेडी काम केलेलं असते. त्यामुळे त्यांच्या जे कोण असेल तर त्यांना ते काम जमू शकते. त्यानंतर परंतु या इंटरनल सोर्सचे काही डिसॲडव्हान्टेजेस देखील आहेत की त्यामुळे ऑर्गनायझेशनला एम्प्लॉई सिलेक्ट करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही. त्याचबरोबर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे व्यक्ती जे एम्प्लॉईज काम करत नाही, जे आउटसायडर एक्सपर्ट्स असतात ते देखील त्या एक्सपर्ट्सना देखील त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही. परंतु ऑर्गनायझेशनमधील जर जॉब पोझिशन असतील तर त्या ठिकाणी एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठीचा हा बेस्ट सोर्स आहे. नाव वी शॅल डिस्कस दिस सोर्सेस. सो इंटरनल सोर्सेसमध्ये अनेक सोर्सेस इन्वॉल्व आहेत. त्यामधील फर्स्ट सोर्स आहे प्रेझेंट परमनंट एम्प्लॉईज. सेकंड सोर्स आहे प्रेझेंट टेम्पररी और कॅज्युअल एम्प्लॉईज. थर्ड सोर्स आहे रिट्रेंच्ड और रिटायर्ड एम्प्लॉईज. अँड लास्ट आहे डिपेंडंट्स ऑफ डिसीज्ड, डिसेबल, रिटायर्ड अँड प्रेझेंट एम्प्लॉईज. त्याचप्रमाणे एक्सटर्नल सोर्सेसमध्ये देखील अनेक सोर्सेस इन्वॉल्व आहेत. त्यामधील फर्स्ट सोर्स आहे कॅम्पस रिक्रुटमेंट. सेकंड आहे प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट एजन्सीज और कन्सल्टंट्स. सेकंड आहे पब्लिक एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस. फोर्थ आहे प्रोफेशनल असोसिएशन्स. नेक्स्ट आहे डेटा बँक्स, कॅज्युअल ॲप्लिकंट्स, सिमिलर ऑर्गनायझेशन, कॉम्पिटिटर्स और लास्ट इज ट्रेड युनियन्स. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण फक्त एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी जे ट्रॅडिशनल सोर्सेस आहेत त्या ट्रॅडिशनल सोर्सेसचे 2 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन केले आहे. फर्स्ट आहे इंटरनल सोर्सेस, सेकंड आहे एक्सटर्नल सोर्सेस. या इंटरनल सोर्सेसमध्ये 4 मेन सोर्सेस आहेत आणि एक्सटर्नल सोर्सेसमध्ये 8 मेन सोर्सेस आहेत. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण फक्त इंटरनल सोर्सेस डिस्कस करणार आहोत. ओके, इंटरनल सोर्स म्हणजे काय ते आत्ताच आपण या ठिकाणी डिस्कस केली. तर या इंटरनल सोर्सेसमधले जे सोर्सेस आहेत ते आपण या ठिकाणी आता डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी इंटरनल सोर्सेस. तर इंटरनल सोर्सेसमध्ये 4 मेन सोर्सेस आहेत. तर फर्स्ट आहे प्रेझेंट परमनंट एम्प्लॉईज. सेकंड आहे प्रेझेंट टेम्पररी और कॅज्युअल एम्प्लॉईज.
थर्ड आहे रिट्रेंच्ड और रिटायर्ड एम्प्लॉईज आणि लास्ट आहे डिपेंडन्स ऑफ डिसिज्ड, डिसेबल, रिटायर्ड अँड प्रेझेंट एम्प्लॉईज. तर हे 4 जे सोर्सेस आहेत इंटरनल सोर्सेस, ट्रॅडिशनल सोर्सेसमधील एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठीचे ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी वन बाय वन. The first internal source are present permanent employees. Organizations consider the candidates from this source for higher level jobs due to availability of most suitable candidates for jobs relatively or equally to the external source to meet the trade union demands and due to the policy of the organization to motivate the present employees. This is the first and most important internal source of recruit the employees. This is the present permanent employees. या सोर्सचा यूज ऑर्गनायझेशन करीत असते. ओके, एम्प्लॉईज रिक्रूट करायचे असेल तर इंटरनल सोर्समधील जो फर्स्ट सोर्स आहे प्रेझेंट परमनंट एम्प्लॉईज याचा वापर एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन यूज करीत असते. या ट्रॅडिशनल सोर्सेसमधील इंटरनल सोर्सचा जो फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स म्हणजे प्रेझेंट परमनंट एम्प्लॉईज सोर्स होय. या सोर्सेस थ्रू ऑर्गनायझेशन कशा प्रकारे एम्प्लॉईज रिक्रूट करतात तर इन प्रेझेंट सिच्युएशनमध्ये जे एम्प्लॉईज परमनंट असतात. ओके, आता बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अनेक वर्कर्स काम करतात, त्यामध्ये काही परमनंट असतात, काही टेम्पररी असतात. तर जे प्रेझेंट सिच्युएशनमध्ये ओके जे सध्याच्या परिस्थितीमध्ये जे परमनंट एम्प्लॉईज असतील तर अशा प्रेझेंट सिच्युएशनमध्ये जे एम्प्लॉईज परमनंट असतात त्यांच्याचमधून जे काही जॉब पोझिशन असेल ज्या ठिकाणी ओके एखादे रिक्रूट वर्कर करायचं असेल, एम्प्लॉईज रिक्रूट करायचं असेल तर त्यासाठी एम्प्लॉईज एलिजिबल ठरतात. मग त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करतात, त्या ठिकाणी रिक्रूट करतात. हायर लेवल जॉब पोझिशन असेल तरच त्या जॉब पोझिशनसाठी अशा एम्प्लॉईचा विचार केला जातो. बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अनेक जॉब पोझिशन असतात. ओके, मग त्या जॉब पोझिशनसाठी असे प्रेझेंट परमनंट एम्प्लॉईजमधील जे व्यक्ती जे एम्प्लॉईज एलिजिबल असेल तर त्यांच्याच परमनंट एम्प्लॉईजमधूनच योग्य तो एम्प्लॉई त्या ठिकाणी रिक्रूट केला जातो. त्यांना या ठिकाणी ओके हायर लेवल जॉब पोझिशनसाठी अशा परमनंट एम्प्लॉईजना प्रेफर केला जातो. ट्रेड युनियनच्या डिमांड कंप्लीट करण्यासाठी जे ऑर्गनायझेशनमध्ये इन प्रेझेंट सिच्युएशनमध्ये काम करीत असतात त्यांना मोटिवेट करण्यासाठी व योग्य जॉब पोझिशनला ओके जे काही कॅन्डिडेट सुटेबल असतील त्यांना सिलेक्ट करता यावा यासाठी प्रेझेंट परमनंट एम्प्लॉईज या सोर्सेसचा वापर एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी केला जातो. ओके, कारण जे परमनंट एम्प्लॉईज असतात त्यांना मोटिवेट करता यावे, त्याने आणखीन चांगल्या उत्स्फूर्त पद्धतीने काम केले पाहिजे. म्हणून जर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये हायर लेवल जॉब पोझिशनसाठी एखाद्या व्यक्तीची ओके एम्प्लॉईची त्या ठिकाणी रिक्रूट करण्याची गरज असेल तर अशा इन प्रेझेंट सिच्युएशनमध्ये जे परमनंट एम्प्लॉईज असतात आणि त्याच्यामधून देखील जे एलिजिबल व्यक्ती असतात त्यांचीच त्या ठिकाणी रिक्रुटमेंट होत असते. दिस इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ इंटरनल सोर्स इन ट्रॅडिशनल सोर्स. नाव लेट्स सी सेकंड internal source. This is the present temporary or casual employees. These all sources it is very simple and easy for recruit the employees. In present temporary or casual employees तर या प्रेझेंट टेम्पररी और कॅज्युअल एम्प्लॉईजचे सोर्सेसचा वापर बिझनेस ऑर्गनायझेशन एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी करीत असते. Organization find this source to fill the vacancies relatively at the lower level owing to the availability of suitable candidates or trade union pressures or in order to motivate them on the present job. तर आपण जो फर्स्ट सोर्स पाहिला प्रेझेंट परमनंट एम्प्लॉईज याच्यामध्ये परमनंट एम्प्लॉईजवरती काय केलं जातो फोकस केला जातो, त्यांना मोटिवेट करता यावे या आणि त्याचबरोबर ज्या हायर लेवलच्या जॉब पोझिशन असतात त्या ठिकाणी एम्प्लॉईची रिक्रूट करण्यासाठी या प्रेझेंट परमनंट एम्प्लॉईची काय केले जाते विचार केला जातो आणि त्याच्यामधूनच जे एम्प्लॉईज एलिजिबल असेल त्याचीच त्या ठिकाणी नियुक्ती होत असते. त्याचप्रमाणे ओके
तुम्हाला मी आत्ताच सांगितले की ऑर्गनायझेशनमध्ये अनेक वर्कर्स काम करत असतात, त्यामधील काही टेम्पररी असतात आणि काही परमनंट असतात. मग टेम्पररी वर्कर्सना देखील मोटिवेट करता यावे. त्याचबरोबर जी काही लोअर लेवलसाठी जी जॉब पोझिशन असतात त्या ठिकाणी अशा जे एम्प्लॉईज असतात आणि ज्या ठिकाणी लोअर लेवल जॉब पोझिशन असतील तर त्या ठिकाणी अशा टेम्पररी वर्कर्समधूनच जो एम्प्लॉई एलिजिबल असेल, जो पात्र असेल, ज्याचे क्वालिफिकेशन चांगल्या प्रकारचे असेल, जो चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करीत असेल आणि यांना मोटिवेट करता यावे, याच्यासाठी या टेम्पररी आणि कॅज्युअल एम्प्लॉईची रिक्रुटमेंट त्या ठिकाणी लोअर लेवल जॉब पोझिशनसाठी होत असते. This is the second source of internal sources of traditional sources of recruitment. This source also using the business organization for recruit the suitable candidates for suitable jobs. या सोर्सचा वापर कशासाठी करतात तर जे एम्प्लॉईज सध्या टेम्पररी बेसिसवर काम करतात त्यांना मोटिवेट करण्यासाठी, त्यांनी आणखीन चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स त्या बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी द्यावा, यासाठी हे प्रेझेंट टेम्पररी और कॅज्युअल एम्प्लॉई सोर्सेसचा यूज करीत असतात. ओके. आणि यामध्ये लोअर लेवलवरील जे काही जॉब पोझिशन भरून काढण्यासाठी या प्रेझेंट टेम्पररी और कॅज्युअल एम्प्लॉई सोर्स वापर करतात. त्याचबरोबर ट्रेड युनियनचा जर ऑर्गनायझेशनवरती प्रेशर असेल, त्यांचा दबाव असेल, त्यांचे म्हणून त्यांचे प्रेशर असेल तर मॅनेजमेंटला या सोर्सचा वापर करून प्रेझेंट टेम्पररी एम्प्लॉईजमधूनच योग्य कॅन्डिडेट्स सिलेक्ट करावे लागतो, योग्य एम्प्लॉईज सिलेक्ट करावा लागतो आणि या सोर्सची हेल्प ही टेम्पररी एम्प्लॉईजना मोटिवेट करण्यासाठी होत असते. ते आणखीन उत्साहाने, उत्स्फूर्त पद्धतीने काम करीत असतात. ओके. त्यानंतरचा जो थर्ड सोर्स आहे इंटरनल सोर्स, तर तो आहे रिट्रेंच्ड और रिटायर्ड एम्प्लॉईज. Generally, a particular organization retrenches the employees due to lack of work. The organization takes the candidates for employment from the retrenched employees due to obligation, trade union pressure, and the like. Sometimes, the organizations prefer to re-employ their retired employees as a token of their loyalty of the organization or to postpone some interpersonal conflicts for promotion, etc. etc. So this is the third and most important source of employees recruitment, retrenched or retired employees. साधारणपणे एखादी पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन असेल तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये जर कामच नसेल, ओके, कामाच्या अभावामुळे काय केले जाते तर अनेक एम्प्लॉईजना कामावरून काढून टाकले जाते. मग अशा ऑर्गनायझेशन काय करतात तर त्यांचे एम्प्लॉईजना मोटिवेट करण्यासाठी त्यांचे एक कर्तव्य म्हणून, त्याचबरोबर ट्रेड युनियनचा जर त्यांच्यावरती दबाव असेल, त्यांचे प्रेशर असेल तर अशी रिट्रेंच्ड एम्प्लॉईज पुन्हा कामावर घेतले जातात. ओके. फर्स्टली तुम्हाला रिट्रेंच म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे. तर रिट्रेंच मीन्स टू रिमूव्ह अन एम्प्लॉई फ्रॉम देअर जॉब. जर एखादं बिझनेस ऑर्गनायझेशन ही प्रॉफिटमध्ये नसेल, त्याचबरोबर त्यांचा बिझनेस चांगल्या प्रकारे रन होत नसेल तर त्या ठिकाणी काय होत असते तर त्या ठिकाणी काम मोठ्या प्रमाणात अवेलेबल नसते. मग अशा वेळेस त्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्कर्स काम करीत असतात, ओके, फक्त लॅक ऑफ वर्क या रिझनमुळे त्यांना कामावरून काढून टाकले जाते. परंतु पुन्हा जर ती बिझनेस ऑर्गनायझेशन चांगल्या प्रकारे काम करत असेल, ती चांगल्या प्रकारे रन होत असेल, त्यांचे प्रॉफिट मॅक्सिमाइज झाले असेल तर ती ऑर्गनायझेशन काय करते तर ते जे एम्प्लॉईज काढून टाकलेले असतात त्यांच्यामधूनच ते एम्प्लॉईज पुन्हा एकदा रिक्रूट करते. ओके. मग यासाठी काय केले जाते तर त्यांचे कर्तव्य म्हणून त्या एम्प्लॉईजना, ओके, रिट्रेंच्ड और रिटायर्ड एम्प्लॉईजना मोटिवेट करण्यासाठी, त्याचबरोबर युनियन ट्रेडच्या प्रेशरमुळे ते एम्प्लॉईज असे रिट्रेंच्ड और रिटायर्ड एम्प्लॉईजना प्रेफर करून ती जी काही अवेलेबल जॉब पोझिशन असेल तर त्यासाठी रिक्रूट करण्यासाठी या इंटरनल सोर्सचा वापर करीत असतात. तो म्हणजे रिट्रेंच्ड और रिटायर्ड एम्प्लॉईज सोर्स. जे एम्प्लॉईज रिटायर्ड झालेले आहेत अशा एम्प्लॉईजना पुन्हा कामावर घेतात. पण ज्या एम्प्लॉईजने त्या ऑर्गनायझेशनप्रती निष्ठा असेल, ओके, जे लॉयल वर्कर्स असतील अशा एम्प्लॉईजना ते प्रेफरन्स देतात. व जर काही इंटरपर्सनल
कॉन्फ्लिक्ट्स असतील, ओके, त्यांचे जे काही परस्पर वाद असतील तर ते पुढे ढकलण्यासाठी ओके या सोर्सेसचा वापर केला जातो. कारण की बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणले की अनेक वर्कर्स त्या ठिकाणी काम करतात. मग वर्कर्समध्ये ओके आपापसात वाद होत असतात. मग असे वाद जर सोडवायचे असेल मग त्यासाठी ट्रेड युनियन काय करते तर त्या ऑर्गनायझेशनवरती प्रेशर आणते. त्याचबरोबर ती ऑर्गनायझेशन इन फ्युचरमध्ये ओके असे कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होऊ नये किंवा ते कॉन्फ्लिक्ट्स ओके स्टॉप करण्यासाठी, ते रिमूव्ह करण्यासाठी असे एम्प्लॉईज त्या वर्कर्सना पुन्हा कामावर घेते आणि त्यांना पुन्हा रिक्रूट करायचे असेल तर काही ना काही प्रोसेस त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करणे आवश्यक आहे. मग यासाठी ओके ट्रॅडिशनल सोर्सेसमधील जो इंटरनल सोर्स आहे त्यामधील अत्यंत महत्त्वाचा सोर्स म्हणजे रिट्रेंच्ड व रिटायर्ड एम्प्लॉईज या सोर्सेसचा वापर करून जे काही जॉब पोझिशन अवेलेबल असतील त्या ठिकाणी अशा रिट्रेंच्ड व रिटायर्ड एम्प्लॉईजची रिक्रुटमेंट केली जाते. नाव लेट्स सी next and last source of employees recruitment. It is a dependence of deceased, disabled, retired and present employees. Some organization function with a view to developing the commitment and loyalty of not only the employee but also his family members and to build up image and provide employment to the dependents of deceased, disabled and present employees. Such organization find this source as an effective source of recruitment. This is the last and fourth number source. It is a very useful and excellent source of recruiting of employees. अनेक ऑर्गनायझेशन या फक्त एम्प्लॉईचेच विचार करत नाहीत तर त्यांच्या फॅमिलीचा देखील विचार करीत असतात. कारण की जर फॅमिलीमधील एखादाच व्यक्ती हा कमवणारा असेल तर त्याची पूर्ण फॅमिली त्या व्यक्तीवरती डिपेंड असते. आणि त्याच्यामध्ये जर एखादा व्यक्ती डिसिज्ड असेल ओके जर एखादा व्यक्ती तो जो काही मेन व्यक्ती असेल तो मरण पावला असेल ओके त्याच्यानंतर डिसेबल एखादा व्यक्ती अपंग असेल, एखादा व्यक्ती रिटायर्ड झाला असेल तर अशा व्यक्तींना ओके त्यांच्या फॅमिलीचा विचार करणे आवश्यक आहे. तर असे बिझनेस ऑर्गनायझेशन काय करतात त्यांचा विचार करून अशा वेळेस जे एम्प्लॉईज डिसिज्ड असतील, जे डिसेबल असतील व जे रिटायर्ड झालेले असतील तर अशा एम्प्लॉईजना काय करतात काम उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करतात. आता जर एखाद्या फॅमिलीमधील मेन व्यक्तीच ओके मृत्यू झाली असेल तर त्याच्या फॅमिलीत दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी रिक्रूट करण्याचे ऑर्गनायझेशन प्रयत्न करीत असते. त्याचबरोबर जे डिसेबल व्यक्ती असतात, जे अपंग व्यक्ती असतात त्यांना देखील ऑर्गनायझेशन काय करते प्रेफरन्स देतील, अशा व्यक्तींना देखील रिक्रूट ऑर्गनायझेशन करीत असते. त्याचबरोबर जे रिटायर्ड व्यक्ती असतात त्यांना देखील या ठिकाणी प्रेफरन्स दिला जातो ओके कारण की त्या फॅमिलीचा देखील विचार ती ऑर्गनायझेशन करीत असते. त्या ऑर्गनायझेशनप्रती त्या फॅमिलीची काय व्हावी निष्ठा वाढावी, त्यांचा विश्वास वाढावा यासाठी अनेक प्रयत्न या ठिकाणी बिझनेस ऑर्गनायझेशन करीत असते. म्हणून असे डिसेबल रिटायर झालेले जे एम्प्लॉईज आहेत अशा एम्प्लॉईजना काम उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने असे ऑल टाईपचे एम्प्लॉईज इंटरनल सोर्सद्वारे रिक्रूट करतात. यामधून केवळ एम्प्लॉईजच नव्हे तर त्यांच्या फॅमिली मेंबरचे देखील त्या ऑर्गनायझेशनबद्दलची जी काही आपुलकी असते, जी निष्ठा असते ते इन्क्रीज होते, ती वाढते व ऑर्गनायझेशनची चांगली इमेज ओके चांगले स्टेटस हे मार्केटमध्ये क्रिएट करण्यास मदत देखील होत असते. तर अशा प्रकारे ओके आपण आजच्या लेक्चर्समध्ये एम्प्लॉईज रिक्रूट करायचे असतील तर त्यासाठी कोणकोणते सोर्सेस आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करीत आहोत. तर देअर आर 2 सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट. फर्स्ट इज ट्रॅडिशनल सोर्स अँड सेकंड इज मॉडर्न सोर्स. तर या ट्रॅडिशनल सोर्सेस आणि मॉडर्न सोर्सेसचं देखील क्लासिफिकेशन 2 कॅटेगरीजमध्ये केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे इंटरनल सोर्स अँड सेकंड आहे एक्सटर्नल सोर्स. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण ट्रॅडिशनल सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंटमध्ये जो फर्स्ट सोर्स आहे इंटरनल सोर्स यांचे डिस्कशन केले आहे. त्यामध्ये 4 मेन सोर्सेस आहेत. फर्स्ट आहे प्रेझेंट परमनंट एम्प्लॉईज, सेकंड आहे प्रेझेंट टेम्पररी कॅज्युअल एम्प्लॉईज, थर्ड आहे रिट्रेंच्ड रिटायर्ड एम्प्लॉईज आणि लास्ट आहे डिपेंडन्स ऑफ डिसिज्ड, डिसेबल, रिटायर्ड अँड प्रेझेंट एम्प्लॉईज. तर फर्स्टली इंटरनल सोर्स म्हणजे काय ते देखील आपण या ठिकाणी डिस्कस केले. इंटरनल सोर्सेसचा वापर कशासाठी करते ऑर्गनायझेशन तर ऑर्गनायझेशनमध्ये जर जॉब पोझिशन
कमी असतील, ओके, कमी जागा भरायची असतील तर त्यासाठी इंटरनल सोर्सेसचा वापर केला जातो. इंटरनल सोर्सेस आर द सोर्सेस विदिन ऑर्गनायझेशन पर्स्युट्स. इंटरनल सोर्स हा एम्प्लॉईज रिक्रूट करता याव्यात यासाठीचा अत्यंत इझी अँड सिम्पल असा सोर्स आहे. या सोर्सेसमध्ये ओके अनेक ग्रँड पॅरेंट्स रिकमेंडेशनचा वापर होतो, त्यांचा समावेश होतो. म्हणजे नक्की काय, तर जे काय एम्प्लॉईज आहेत त्यांच्या एम्प्लॉईजने जे काही पॅरेंट्स आहेत त्यांनी त्या बिझनेस ऑर्गनायझेशन पहिल्यांदा काम केले असेल तर ते काय करतात, त्या ठिकाणी शिफारस करतात आणि त्यांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत असतात. परंतु जर ते कॅन्डिडेट्स एलिजिबल असेल तरच. या इंटरनल सोर्समुळे एम्प्लॉईचे बिझनेस ऑर्गनायझेशनवरील विश्वास वाढतो. या सोर्सेसचा एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी वापर केला तर यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. त्या ओके रिक्रुटमेंट कॉस्ट जी असते त्या या ठिकाणी रिड्यूस होत असते, ट्रेनिंग कॉस्ट रिड्यूस होत असते. यासाठी या इंटरनल सोर्सेसचा वापर बिझनेस ऑर्गनायझेशन जर कमी प्रमाणात जॉब पोझिशन भरून काढायचे असतील, त्या ठिकाणी कमी व्यक्तींची रिक्रुटमेंट करायची असेल तरच या इंटरनल सोर्सेसचा वापर या ठिकाणी बिझनेस ऑर्गनायझेशन करीत असते. त्यामध्ये इंटरनल सोर्समध्ये 4 महत्त्वाचे सोर्सेस आहेत. फर्स्ट आहे प्रेझेंट परमनंट एम्प्लॉईज, सेकंड आहे प्रेझेंट टेम्पररी और कॅज्युअल एम्प्लॉईज, थर्ड आहे रिट्रेंच्ड और रिटायर्ड एम्प्लॉईज आणि लास्ट आहे डिपेंडन्स ऑफ डिसीज्ड, डिसेबल, रिटायर्ड अँड प्रेझेंट एम्प्लॉईज. तर जे परमनंट एम्प्लॉईज आहेत त्याचबरोबर टेम्पररी एम्प्लॉईज यांना मोटिवेट करण्यासाठी, त्यांनी आणखीन चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे उत्साहाने काम करता यावे यासाठी ओके हे सोर्सेसचा वापर बिझनेस ऑर्गनायझेशन करते. त्याचबरोबर जे रिटायर्ड एम्प्लॉईज आहेत त्याचबरोबर ऑर्गनायझेशनमध्ये अनेक रिझन्समुळे ज्या एम्प्लॉईजना कामावरून काढून टाकले असेल, ओके, त्यामधील महत्त्वाचे रिझन म्हणजे त्या ठिकाणी कामाचा अभाव असेल, ओके, लॅक ऑफ वर्कमुळे अनेक एम्प्लॉईज काढून टाकले जातात. मग त्यांना पुन्हा ऑर्गनायझेशनमध्ये कामावर घेण्यासाठी या रिट्रेंच्ड और रिटायर्ड एम्प्लॉईज सोर्सचा वापर केला जातो. त्यानंतर जे डिसेबल असेल, जे रिटायर्ड वर्कर असतात, त्याचबरोबर जे डिसीज्ड वर्कर्स असतात, ओके, त्यांना मोटिवेट करता यावा. त्याचबरोबर त्यांच्या फॅमिली मेंबर्सचे विचार करून ती ऑर्गनायझेशन त्यांचे कर्तव्य म्हणून काय करते, या सोर्सेसचा देखील वापर एम्प्लॉईज रिक्रुटमेंट करण्यासाठी करीत असते. त्यामुळे त्या बिझनेस ऑर्गनायझेशन मार्केटमध्ये व्हॅल्यू वाढते, त्यांचं स्टेटस इन्क्रीज होते. म्हणून अशा 4 मेन सोर्सेसचा वापर बिझनेस ऑर्गनायझेशन ओके एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी करीत असते. मग अशा इंटरनल सोर्सेसला ती बिझनेस ऑर्गनायझेशन का प्रेफर करतात? व्हाय डू ऑर्गनायझेशन प्रेफर इंटरनल सोर्स? ऑर्गनायझेशन इंटरनल सोर्सेस एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी या का प्रेफर करतात, त्यांना का पसंती करतात? तर त्याचे अनेक रिझन्स आहेत. तर ते रिझन्स कोणते आहेत? तर फर्स्ट इज इंटरनल रिक्रुटमेंट कॅन बी यूज्ड ॲज अ टेक्निक ऑफ मोटिवेशन. एम्प्लॉईजना काम करण्यास व त्या ऑर्गनायझेशनमध्ये टिकवून ठेवण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी या इंटरनल सोर्सेसचा एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी काय करते, बिझनेस ऑर्गनायझेशन वापर करीत असते. त्यानंतरचं सेकंड रिझन आहे मोरल ऑफ द एम्प्लॉईज कॅन बी इम्प्रूव्ड. या सोर्सेसचा एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी जर यूज केल्यामुळे त्यांची ओके त्या एम्प्लॉईची काय होते, मोरल, त्यांची नैतिकता इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. आता नैतिकता म्हणजे काय, त्यांचे मोरल म्हणजे काय, तर ते जे काही वर्कर्स आहेत, जे काही एम्प्लॉईज आहेत त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या प्रकारे काम करतात, कोणतेही वाईट काम त्याचबरोबर गैरमार्गांचा वापर न करता त्या ठिकाणी योग्य तो 100% परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यानंतर आणि नेक्स्ट रिझन आहे सुटेबिलिटी ऑफ द इंटरनल कॅन्डिडेट्स can be judged better than external candidates as a known devils are better than unknown angels. तर या ठिकाणी जे काही इंटरनल कॅन्डिडेट्स आहेत तर ते इंटरनल कॅन्डिडेट्स त्या जॉब पोझिशनसाठी जर सुटेबल असतील तर त्यांची रिक्रुटमेंट त्यासाठी केली जाते. कारण जर आउटसाइडर असे एम्प्लॉईज रिक्रूट केले तर त्यांना इंटरनल कॅन्डिडेटची योग्यता एक्सटर्नल कॅन्डिडेट्सपेक्षा चांगली ठरवता यावी यासाठी देखील या इंटरनल सोर्सेसला हे बिझनेस ऑर्गनायझेशन प्रेफर करीत असते. त्यानंतर लॉयल्टी, कमिटमेंट, अ सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस अँड सेक्युरिटी ऑफ द प्रेझेंट एम्प्लॉईज कॅन बी इन्हान्स. तर जे काही प्रेझेंट एम्प्लॉईज आहेत त्या प्रेझेंट एम्प्लॉईजमध्ये त्या ऑर्गनायझेशनबद्दलची आपुलकी निर्माण करण्यासाठी, त्याचबरोबर त्या बिझनेस ऑर्गनची काही कमिटमेंट असेल ते कमिटमेंट कंप्लीट करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांची निष्ठा, त्यांची लॉयल्टी
इन्क्रीज व्हावी यासाठी. ओके, त्यांची लॉयल्टी, कमिटमेंट अँड बिलॉंगिंगनेस या जी काय भावना आहे, त्यांची आपुलकीची भावना, त्यांची निष्ठा, वचनबद्धता ह्या इन्क्रीज करण्यासाठी, त्या एम्प्लॉयच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी या इंटरनल सोर्सेसचा वापर बिझनेस ऑर्गनायझेशन एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी करीत असते. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा रिझन म्हणजे कॉस्ट ऑफ सिलेक्शन कॅन बी मिनिमाइज. जर ते बिझनेस ऑर्गनायझेशनमधील जे अवेलेबल असणारे जे परमनंट एम्प्लॉईज आहेत, जे टेम्पररी एम्प्लॉईज आहेत, त्याचबरोबर जे रिटायर्ड झालेले एम्प्लॉईज आहेत, त्यांना जर रिक्रूट केले तर काय होणार आहे, तर त्या ऑर्गनायझेशनची रिक्रूटमेंट जी काही कॉस्ट असते, ओके, जे एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी जो खर्च येतो तो त्या ठिकाणी कमी होतो. त्यानंतर कॉस्ट ऑफ ट्रेनिंग, इंडक्शन, ओरिएंटेशन, पिरियड ऑफ ॲडॅप्टेबिलिटी टू द ऑर्गनायझेशन कॅन बी रिड्यूस्ड. तर जर नवीन एम्प्लॉईज त्या ऑर्गनायझेशनमध्ये रिक्रूट केले तर त्यांना ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. मग त्यासाठी त्यांची ट्रेनिंग कॉस्ट वाढणार आहे. मग यासाठी ती ऑर्गनायझेशन काय करते, तर बाहेरची व्यक्ती रिक्रूट न करता इंटरनल, ओके, त्या ऑर्गनायझेशनमध्ये पहिल्यांदा काम करत आहेत त्यांना प्रेफरन्स देतात. म्हणून त्यामधून त्यांची काय होते, ट्रेनिंग कॉस्ट, त्याचबरोबर इंडक्शन कॉस्ट म्हणजे काय, तर त्या एम्प्लॉईजने आणखीन चांगल्या पद्धतीने काम करावे यासाठी त्यांना मोटिवेट करण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी अनेक प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात. तर असे इंडक्शन कॉस्ट देखील त्या ठिकाणी कमी होते. म्हणून एम्प्लॉईजना ऑर्गनायझेशनमध्ये लवकर मिक्स होतात आणि ते चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देऊ शकतात. तर असे ट्रेनिंग कॉस्ट, इंडक्शन कॉस्ट आणि त्या एम्प्लॉईजना त्या ऑर्गनायझेशनमध्ये लवकर मिक्स होता यावे यासाठी या इंटरनल सोर्सेसला ते बिझनेस ऑर्गनायझेशन प्रेफर करीत असते. अँड ट्रेड युनियन्स कॅन बी सॅटिस्फाय. त्याचबरोबर ओके, जे एम्प्लॉयचे जे काही ट्रेड युनियन्स आहे त्यांचे समाधान व्हावे यासाठी देखील हे इंटरनल सोर्सेसचा एम्प्लॉईज रिक्रुटमेंट करण्यासाठी बिझनेस ऑर्गनायझेशन प्रेफर करीत असते. तरी देखील okay, but organization do not excessively rely on internal source as too much consumption of ever sugar taste bitter. तरी देखील बिझनेस ऑर्गनायझेशन इंटरनल सोर्सवरती जास्त प्रमाणात डिपेंडंट राहत नाही. The excessive dependency on this source results in breeding, discourages flow of new blood into the organization. The organization would become dull and back number without innovations, new ideas, excellency and expertise. तर जर इंटरनल सोर्सेसवरती ती ऑर्गनायझेशन जास्त प्रमाणात अवलंबून राहिली तर अनेक त्याचे वाईट परिणाम त्या ऑर्गनायझेशनला होऊ शकतात. ओके, या सोर्सवरती जर अवलंबून राहिल्यामुळे अनेक डिसॲडव्हान्टेजेस देखील त्या ऑर्गनायझेशनला सहन करावे लागतात. फॉर एक्झाम्पल इनोव्हेटिव्हपणा. ओके, त्या ऑर्गनायझेशनमध्ये नवनिर्मिती होऊ शकत नाही, इनोव्हेटिव्हपणा येऊ शकत नाही, त्याचबरोबर न्यू आयडियाज त्यांना मिळू शकत नाही आणि जे काही ते काम करतात त्याच्यामध्ये एक्सलंटपणा हा देखील येऊ शकत नाही. मग त्यानंतर ती ऑर्गनायझेशन डल होऊ शकते. म्हणून ही बिझनेस ऑर्गनायझेशन काय करते, इंटरनल सोर्सेसचा देखील वापर करते आणि एक्सटर्नल सोर्सेसचा देखील वापर एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी करीत असते. Organization depends on internal source to the extent of motivating and then depend on external source. तर यासाठी ऑर्गनायझेशन एम्प्लॉईजना मोटिवेट करण्यासाठीच फक्त या इंटरनल सोर्सेसवरती डिपेंड असतात आणि त्यानंतर एक्सटर्नल सोर्सेसवरती ते अवलंबून असतात. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये एम्प्लॉईज रिक्रूट करायचे असतील तर त्यासाठी जे काही सोर्सेस आहेत ते सोर्सेस कोणते आहेत, तर ट्रॅडिशनल सोर्स अँड मॉडर्न सोर्स. या ट्रॅडिशनल सोर्सेस आणि मॉडर्न सोर्सेसचे देखील 2 कॅटेगरीजमध्ये क्लासिफिकेशन केले आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे इंटरनल सोर्स अँड सेकंड एक्सटर्नल सोर्स. तर इंटरनल सोर्स म्हणजे काय, त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे सोर्सेस आहेत त्यामध्ये 4 मेन सोर्सेस आहेत ते देखील आज आपण या लेक्चर्समध्ये डिस्कस केले आहेत. तर ते 4 मेन सोर्सेस कोणते आहेत, तर फर्स्ट आहे प्रेझेंट परमनंट एम्प्लॉईज, सेकंड आहे प्रेझेंट टेम्पररी कॅज्युअल एम्प्लॉईज, थर्ड आहे रिट्रेंच्ड रिटायर्ड एम्प्लॉईज आणि लास्ट आहे डिपेंडन्स ऑफ डिसीज्ड, डिसेबल, रिटायर्ड अँड प्रेझेंट एम्प्लॉईज. तर या 4 मेन सोर्सेसचा देखील आपण या ठिकाणी डिस्कस केला आहे. त्यानंतर जी बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्या इंटरनल सोर्सेसलाच का प्रेफर करता, व्हाय डू ऑर्गनायझेशन प्रेफर इंटरनल सोर्स, त्याची जी काही रिझन्स आहेत ओके ते रिझन्स देखील आपण या ठिकाणी डिस्कस केले आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ट्रॅडिशनल सोर्सेसमध्ये जो एक्सटर्नल सोर्स आहे
ओके, एक्सटर्नल सोर्सेसद्वारे देखील बिझनेस ऑर्गनायझेशन एम्प्लॉईज रिक्रूट करीत असते. तर ते एक्सटर्नल सोर्सेस म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग आणि एक्सटर्नल सोर्सेसमध्ये कोणकोणते सोर्सेस इन्क्लूड आहेत, ते सोर्सेस कोणते आहेत, त्यांचे प्रॉपर डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. ओके, थँक्यू.